नमस्कार. आज आपण एका अशा स्तोत्राबद्दल बोलणार आहोत जे केवळ एक प्रार्थना नाही तर महाभारताच्या काळात एका राजाच्या दुःखावर दिलेले गहन उत्तर आहे. हो, आपण बोलतोय विष्णू सहस्त्रनामाबद्दल. विचार करा, कुरुक्षेत्राचं रणांगण, सगळीकडे विध्वंस पसरलाय आणि या सगळ्याच्या मधोमध उभे आहेत राजा युधिष्ठिर. ते पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. त्यांच्या मनातना फक्त दुःख, अपलाधीपणा आणि असंख्य प्रश्नांचं काहूर माजले. आणि मग ह्या परिस्थितीत, या धर्मसंकटात ते कोणाकडे जाणार? तर बाणांच्या शय्येवर पडलेल्या आपल्या आजोबांकडे, भीष्मांकडे. आणि तिथे ते काही असे प्रश्न विचारतात जे कदाचित आपल्या सगळ्यांच्याच मनात कधीतरी येतात. या जगात अंतिम आश्रय कोणाचा? संसाराच्या बंधनातून मुक्त कसं व्हायचं? हे प्रश्न आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, नाही का? आणि तेव्हा भीष्मांनी जे उत्तर दिलं ते खूपच गहन होतं. ते म्हणाले, या सगळ्या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर सहस्रनाम म्हणजे 1000 नावांचं स्तवन हाच मार्ग आहे. त्यांनी यालाच परमधर्म आणि मुक्तीचा मार्ग म्हटलं. खरं तर हे फक्त एक उत्तर नव्हतं, तर एका मोठ्या आध्यात्मिक प्रवासाची ती सुरुवात होती. तर मग हे विष्णू सहस्रनाम नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे महाभारताच्या अनुशासन पर्वातून आलेलं एक पवित्र संस्कृत स्तोत्र आहे. यात भगवान विष्णूंची तब्बल 1008 नावं आहेत. प्रत्येक नाव त्यांच्या एका दिव्य गुणाचं वर्णन करतं. पण ही फक्त नावांची एक यादी आहे का? अजिबात नाही. या नावांचा अर्थ शब्दांपुरता मर्यादित नाही. खरं तर प्रत्येक नाव हे एक स्वतंत्र ध्यान आहे, एक सखोल चिंतन आहे. या प्रत्येक नावात एक गंमत आहे. भारतीय सौंदर्यशास्त्रात ज्याला रस म्हणतात तो इथे अनुभवता येतो. म्हणजे कसं की प्रत्येक नावाचा ध्वनी आणि त्याचा अर्थ एकत्र येऊन आपल्या मनात एक विशिष्ट भावना निर्माण करतात. म्हणून तर हे फक्त पठण नाही तर एक अनुभव बनून जातं. हे बघा कसं काम करतं. जसं की जेव्हा आपण शांतहा हे नाव ऐकतो तेव्हा मनात एक शांतीची भावना येते. भक्तवत्सला ऐकल्यावर करुणा जाणवते. पराक्रमहा हे नाव ऐकून एक वीरश्री संचारते. आणि विश्वम हे नाव तर अरे वा, संपूर्ण विश्वच तो आहे असा एक अद्भुत भाव मनात निर्माण करतो. आणि हे नावांची व्याप्ती तर बघा किती अफाट आहे. सर्वगह म्हणजे जो सगळीकडे आहे. पवित्रम जो आपलं हृदय शुद्ध करतो. अक्षरः म्हणजे अविनाशी. शरणम म्हणजे आपला अंतिम आधार. आणि सत्यः जे स्वतःच सत्य आहे. किती सुंदर अर्थ आहेत ना यात. म्हणजेच काय तर हे सहस्रनाम फक्त नावांची एक यादी नाहीये, ते एक संपूर्ण आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. जणू काही प्रत्येक नाव हे एक दार आहे जे उघडल्यावर आपल्याला परमात्म्याच्या एका वेगळ्याच रूपाचं दर्शन होतं. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न. या सगळ्याचा फक्त आध्यात्मिक फायदा होतो की काही वैज्ञानिक आधारही आहे? चला आता थोडं या प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाच्या चष्म्यातून पाहूया. बघूया तरी नाम जपाने नेमकं होतं तरी काय. आपल्या परंपरेत म्हणतात की नाम जपामुळे चित्तशुद्धी होते, म्हणजे आपलं मन शुद्ध होतं. आणि गंमत म्हणजे आजचं न्यूरोसायन्ससुद्धा हेच सांगतंय, फक्त वेगळ्या भाषेत. ते म्हणतात की नाम जपामुळे आपलं लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित होतं. आणि त्यामुळे काय होतं तर मनातला विचारांचा गोंधळ कमी होतो, मन शांत होतं. आणि हो, याला ठोस वैज्ञानिक पुरावासुद्धा आहे. एका अभ्यासात तर असंच स्पष्टपणे समोर आलंय की नियमित नामजपामुळे डिप्रेशन, अँक्झायटी आणि स्ट्रेस या तिन्ही गोष्टींमध्ये लक्षणीय घट होते. या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष खरंच खूप महत्त्वाचे आहेत. नैराश्य असो, चिंता असो किंवा तणाव, या तिन्ही पातळ्यांवर खूप सकारात्मक परिणाम दिसून आले. हे आकडे आपल्याला दाखवून देतात की या प्राचीन परंपरेत किती ताकद आहे. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की या ज्ञानाचा आपल्या रोजच्या आयुष्यात कसा उपयोग करायचा? हे स्तोत्र आपण आपल्या जीवनाचा भाग कसा बनवू शकतो? चला ते पाहूया. हे सहस्रनाम म्हणण्याचे किंवा त्याचा अनुभव घेण्याचे मुख्यत्वे 3 मार्ग आहेत. पहिला आहे जप, म्हणजे आपल्याला आवडलेलं कोणतंही एक नाव घेऊन त्यावर ध्यान करणं. दुसरा आहे अर्चन, म्हणजे प्रत्येक नावाने पूजा करणं. आणि तिसरा म्हणजे पारायण, ज्यात संपूर्ण स्तोत्र म्हटलं जातं. यातला कोणताही मार्ग आपल्या सोयीनुसार निवडता येतो. आणि हो, परंपरेनुसार एकादशीचा दिवस हा या पठणासाठी खूप विशेष आणि शुभ मानला जातो. असं म्हणतात की हा दिवस आपल्या मनाला आणि आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आणि आपल्या आध्यात्मिक साधनेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक सर्वोत्तम संधी आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही संधी काही वर्षातून एकदा वगैरे येत नाही. एकादशी प्रत्येक महिन्यात 2दा येते. म्हणजे आपल्या मनाला शांत करण्याची आणि आतून शुद्ध होण्याची ही संधी आपल्याला नियमितपणे मिळत राहते.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात हे किती महत्वाचं आहे नाही का? तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो. आजच्या या धावपळीच्या आणि सततच्या आवाजाच्या जगात, या हजारो वर्ष जुन्या नावांच्या यादीमध्ये आपल्या आधुनिक समस्यांवर, आपल्या अस्वस्थतेवर उपाय सापडू शकतो का? कदाचित याची गुरुकिल्ली इथेच दडलेली असेल. नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.